जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय संविधान। आज पुणे येथील पत्रकार परिषदेमध्ये अक्कलकोटला माझ्यावर जो खुनी हल्ला झाला त्याच्या संबंधामध्ये संभाजी ब्रिगेड आणि माझे सगळे सहकारी मित्र, पक्ष, संघटना यांच्या वतीने आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी इथे आलेलो आहे। या ठिकाणी श्याम कदम जे आहेत आमचे संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत, सोमेश्वर आळे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, संभाजी भोसले संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्यामुळे मी आपल्या समोर आज दिसतोय, कारण त्यांच्या सतर्कतेमुळे मी वाचलो। आमच्या ताई सगळ्या महिला आघाडीच्या आहेत। मला प्रथम असं वाटतं की संभाजी भोसले यांनी अक्कलकोट पोलीस स्टेशनला आपली कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि ते खास सोलापूरवरनं निघालेले आहेत आणि इथे आलेले आहेत। तर त्यांची अशी इच्छा आहे की जे काही घटना घडली आहे किंवा जे काही परिस्थिती तिथं नक्की होती त्याच्याबद्दल संभाजी भोसले स्वतः तिथं प्रत्यक्षदर्शी त्यांच्या पण अंगावर ते काळं वंगण तेल, जे विषारी तेल टाकलं ते, आणि आमचे 4-5 कार्यकर्ते जे सोलापूर आले ते त्याची व्यक्ती आहेत। तर मला वाटतं पहिलं संभाजी बोलायला मग मी माझं विस्ताराने बोलतो। आम्ही जी तिकडं दादाच्या पुरस्कार होता त्या कार्यक्रमासाठी दादा यालते, मग आम्ही सोबत सोलापूरपासून निघालो। सोलापूरपासून निघाल्यानंतर आमचा जी टोल नाक्यापासून जी पाठलाग करत होते, जे ग्रीन कलरची स्विफ्ट होते, त्या स्विफ्ट मधनं अपडेट तिकडे सांगत होते, आमच्या लक्षात आलं नाही तिथं। आणि त्या कार्यक्रमात पैसे गेल्यानंतर त्यांनी फटाकड्या, हलग्या ही जी चालू केले, त्या धुरामध्ये आम्हाला काय वाटलं, स्वागतामध्ये दादाचं मोठं स्वागत करण्यासाठी लोक आले होते, त्या लोकांमध्ये ते लोक होते। मग आम्ही दाखल झालो की आमच्या बी गाड्या भरपूर होत्या, पण फटाकड्या लावल्यामुळं आमच्या गाड्या मागे राहिल्या। आता इथे पुढे गेल्यानंतर त्या लोकांनी त्याचा फायदा घेऊन ते वंगण असेल ते समोर होते, आम्ही मागे सुद्धा आम्ही बघत होतो, पण स्वागत करत असेल असं वाटत होतं आम्हाला। नंतर कळालं की असं असं प्रकार चालू आहे। आम्ही पळत आलो तिथं, त्यांचा पूर्ण 3 दिवस कट रचत होते तिथं। ती स्थानिकला तिथे आम्ही चौकशी केली की 2 दिवस 3 दिवस तिथे मुक्कामी होती। ते पूर्ण संपूर्ण कट घडवून आणून हत्येचं प्रकरण त्यांचं चालू होतं, दादाला जीव मारण्याचं प्रकरण चालू होता। त्यात आम्ही गेल्यानंतर बरेच त्यांच्या बहुसंख्येने लोक होते, त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, आम्हाला काही सुचत नव्हतं काय करावं काय नाही। त्यातनं बी आम्ही दादाला साईडला घेऊन गेलो, गाडीत घातलं, गाडीवर घोंडा मारला त्यांनी। आणि तीच जी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो, त्यांनी म्हणते ती घोंडा मारला म्हणजे हत्येचं प्रकरण नाही, जीव मारले का ही केलं म्हणजे पोलिसाचं उडवाउडवीचं ही झालं। आम्ही प्रत्येक गोष्ट सांगत होतो, पोलिसांनी एकही ऐकून घेतलेलं नाही। किरकोळ मारहाण झाले, किरकोळ निषेध व्यक्त केलाय असं पोलीस सांगत होते। त्यांच्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ती दुसरी 4 माणसं होती ज्यांनी गट रचला तिथं 2-3 दिवस राहून, त्या लोकांची चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांची नावं काढण्याचा प्रयत्न केला, तर ती लोक नव्हती, त्यांनी इकडं होते तिकडं होते, मग सांगायचं उडवण्याचा प्रयत्न केला, असं केलं। पुन्हा नंतर किरकोळ गुन्हा दाखल करून 326 असं दाखल केलं आणि आमचं ऐकून मी घ्यायच्या मनस्थितीत नव्हती त्यांनी लोक। एवढं अक्कलकोटला जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल मी विस्ताराने बोललेले आहे, तरीही संपूर्ण महाराष्ट्राला कळावं म्हणून मी थोडक्यात ते विवेचन करतो की आदरणीय जन्मेजयराजे भोसले जे शिवाजी महाराजांच्या घराण्याशी नातं सांगतात, त्यांचं समाजकार्य मोठं आहे, त्यांची शिक्षण संस्था आहे, तिथं स्वामी समर्थ अन्नछत्र ते चालवतात आणि ते मोठं काम आहे। त्यांचं वय लक्षात घेतात, त्यांचं पद लक्षात घेतात, त्यांची इच्छा होती की माझ्या सामाजिक जीवनाचा सत्कार झाला पाहिजे आणि तिथल्याही लोकांची स्थानिक इच्छा होती, म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येणार होता, नागरिक सत्कार होता। आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या हस्ते तो करायचा होता।
ते संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ, परंतु त्यांचं खेडेकर साहेबांचं वय, तब्येत आणि प्रवास हा लक्षात घेता त्यांनी येण्यास संमती दर्शवली नाही. मग सकल मराठा समाजाच्या लोकांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माझं स्वतःचं नाव घेऊन त्यांना महाराजांना सांगितलं की आपण यांना बोलवलं पाहिजे. महाराजांचे माझे जुने संबंध आहेत, स्नेही आहोत आम्ही, असंही नाही की माझा त्यांचा अलीकडचा परिचय. त्यांचा फोन आला, सातत्याने त्यांची विनंती होती, त्यांनी व्हॉट्सअपवर विनंती केली आणि त्यांचं वय, त्यांचा आदर लक्षात घेता हा माझा स्वतःचा एक सन्मान आहे की एवढ्या मोठ्या सामाजिक काम करणाऱ्या राजाचा सत्कार आपल्या हस्ते होतोय. आणि मग मी त्या ठिकाणी गेलो, माझं कुटुंब बरोबर होतं, कारण आता स्वामी समर्थांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना धार्मिक भावना आहेत किंवा श्रद्धा आहे. माझी मिसेस पण गाडीमध्ये बरोबर होती. आम्ही सहकुटुंब गेलो. जाजपर्यंत कुठलीही कल्पना नाही आणि तिथं अचानक जे माझ्यावर वंगन तेल टाकलं, ते विषारी तेल टाकल्यानंतर आता ते परीक्षणासाठी गेले, कारण यांच्या कपड्यावर, माझ्या कपड्यावर ते सगळं. आता त्यानंतर सुरक्षिततेसाठी मला गाडीत परत नेण्यात आलं. तिथेही त्यांनी, म्हणजे दीपक काटे हे जे गुन्हेगार आहेत ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मग त्याच्यात कसं तरी आमच्या कार्यकर्त्यांनी सावरलं. आम्ही परत त्या ठिकाणी गेलो, पण जन्मेजय भोसलेंचा सत्कार झाला, तिथं कुठलाही निषेध नोंदवला गेला नाही. कार्यक्रम संपला तरी त्यांच्याकडून, आयोजकांकडून कुठलीही पोलीस कंप्लेंट नोंदवली गेली नाही. आणि या परिस्थितीमध्ये तिथं आम्ही 4-5 तास होतो. मग आम्ही सोलापूरला पोहोचलो. दुसरी गोष्ट अशी आहे की ही घटना घडत असताना भारतीय जनता पार्टीच्या PR एजन्सीने संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बातमी व्हायरल केली. याचा अर्थ काय घ्यायचा? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे. मी तुमच्या पुढे जिवंत आहे, ही समाजाची जे माझ्यावर प्रेम आहे, विश्वास आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्याकडे एक मुद्दा असा आहे की दीपक काटे यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. आता हे क्रिमिनल बॅकग्राऊंड स्वतःच्या भावाच्या खुनापासून त्यांनी शिक्षा भोगलेली आहे. जवळपास त्यांच्यावर खंडणीपासून अनेक गंभीर गुन्हे, तरीही त्यांना भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं सरचिटणीस पद दिलेलं आहे. आणि मुख्यतः बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना सातत्याने त्यांच्याबरोबर दीपक काटे दिसलेले. पण एक मुद्दा असा आहे अलीकडचा, जो 2025 या वर्षाचा आहे. त्यांच्याकडे 2 पिस्तूल आणि 28 कारतूस सापडल्यानंतर त्यांना अटक झाली. आणि अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे सापडलेली शस्त्र 28 आर्म ऍक्ट प्रमाणे क्लिअरली नमूद करण्यात आले की अंडर सेक्शन 3 ऑफ आर्म ऍक्ट त्यांना कुठल्याही प्रकारचं बेल देता येणार नाही. हे लोधा एअरपोर्टवरचं प्रकरण आहे. म्हणजे एअरपोर्टवर जाताना चेकिंग होती आणि 2 पिस्तूल 28 कारतूस सापडतात. आणि नंतर आयोगाने माहिती दिली न्यायालयापुढे. न्यायालयाने दिलेला जामिनाचा आदेश कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आलेली नाही. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपात त्यांनी स्वतः जेलमध्ये जवळपास एक शिक्षा भोगलेली आपल्या भावाच्या हत्येमध्ये, त्याला न्यायालयात सांगितलं गेलं की कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. संबंधित तपास अधिकारी आयोग आपल्या कर्तव्य कोचोरी केलेली आहे. न्यायालयासमोर दीपक काटेचे गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली गेली नाही. ती जर मांडली गेली असती तर कदाचित आज दीपक काटे हे जामिनावर सुटले नसते. ज्या आरोपीला मोका लावणं गरजेचं आहे आणि जेरबंद करायला गरजेचं आहे, तर त्यांना मुक्त सोडलं गेलं, ते आत्ता सोडलेले. आणि मुक्त सोडल्यानंतर त्यांनी हा जो गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला हे त्यांच्यावर एक जबाबदारी दिली. दीपक काटे इज अन इन्स्ट्रुमेंट. पण ही व्यक्ती कोण आहे तर आपण आता तुमच्याच माध्यमातून जे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला वचन देतो माननीय फडणवीसजी, मी व्यासपीठाचे सारे नेते सर्वांना ओळखता, सर्वांचं नाव घेत नाही. गणेश वेगळेच्या नेतृत्वात काटेजी आपण चांगलं काम करा. आम्हाला देवेंद्रची गरज वाटेल तेव्हा देवेंद्रजी, माझी गरज वाटेल तेव्हा माझी, हर्षवर्धन पाटील साहेबांची गरज वाटेल हर्षवर्धन पाटीलजी, राहुल लहेर, आम्ही सारी टीम, हर्षवर्धन, माननीय आपले सचिन तेंडुलकर बसले तिकडे, पडळकर, काही काळजी करू नका. तुमच्याच भाषेतले तुमच्याच त्याच्यातले पडळकर आहेत, काही काळजी करायची नाही. मी तुम्हाला वचन देतो शिवजनता कार्यकर्त्यांना, तुम्ही ज्या अपेक्षेने, ज्या आशेने जी लढाई लढण्याकरता, जी लढाई जिंकण्याकरता, अन्याय दूर करण्याकरता भारतीय जनता पार्टी झाली आहे, मी तुम्हाला वचन देतो
तुमच्या अन्यायाला मी वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आपण घरोघरी जा, 18 ते 25 वयोगटाचे पुन्हा युवा वॉरियर तयार करा. शिवधर्म हा जो मुद्दा आहे हे मी का अधोरेखित करतो ते नीट समजून घ्या. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत हे ते म्हणतायत. ते गृहमंत्री आहेत, ते आजचे मुख्यमंत्री आहेत आणि कायदा सुव्यवस्थेची त्यांच्यावर जबाबदारी आहे, न्याय विधी खातं त्यांच्याकडे. आता हा दुसरा व्हिडिओ जो समाज माध्यमामध्ये कालच या व्हिडिओमध्ये स्वतः बावनकुळे काय म्हणतात ते महत्वाचं. ते म्हणतात की मागच्या सरकारने दीपक काटेकरांना गुन्हेगार ठरवलं होतं, मुद्दा नंबर 1. तर त्यांना ते म्हणतात की मला तुमचा गर्व आहे आणि तुम्ही आता काम करा, तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल, तुम्ही घाबरू नका. तुमच्या मागे देवेंद्र भाऊ आणि बावनकुळे स्वतः म्हणतात मी तुमच्या पाठीशी. आता जामीन देणं हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे माझ्याकडे त्यांचा पेपर आहे. एका गुन्हेगाराला जामीन मिळवून देणं याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि ते दिल्यानंतर त्याला एक टास्क देणे, जिची योजना मी सांगितलं की संघ परिवारामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा, राज्यघटनेचे समता, बंधुता, न्याय, तत्व, मानवता हे जे विषय आहेत हे सगळे आता थांबले पाहिजेत. राजकीय दृष्ट्या या सामाजिक संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये बामसेफ असेल, बहुजन समाजाच्या अनेक संघटना, त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचा एक विषय आहे, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड. तर गेल्या महिन्यामध्ये अशी मीटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मी जे सांगतोय ही न्यायालयाने दिलेली एफआर आहे. आता खर तर त्यांना आर्म ऍक्ट प्रमाणे जामीन मिळू शकत नाही, मग जामीन दिला कुणी? आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात, त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे, गॉडफादर म्हणतात. आता गॉडफादर आहे तर गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा, तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे आणि मी स्वतः आहे आणि मला जीवे मारण्याची जी मी तुम्हाला सांगतो, मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे, RSSच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे, कारण आमची त्यांची वैचारिक लढाई. तशी पार्श्वभूमी जर कुणाची असेल वैचारिक लढाईची तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. आता मला सांगा, एक षडयंत्राचा भाग मागच्या काही महिन्यापासून ते अशी मागणी करतायत सातत्याने की संभाजी ब्रिगेड हा एकेरी उल्लेख असल्यामुळे संभाजी महाराजांचा अपमान. त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधला तर मी त्यांना कायदेशीर मर्यादा अशा आहेत की ही संघटना आपल्या धर्मदाय आयुक्त हे जज असतात, लक्षात ठेवा, ही काही साधी व्यक्ती नसते. तिथं आपल्याला प्रक्रिया करावी लागते, त्याला जनरल बॉडी घ्यावी लागते, सगळ्यांचा ठराव घ्यावा लागतो आणि मग ती नियमितपणे आपण अर्ज करा. ते लगेचच होतं असं नाही, पण जसं आम्ही ही प्रक्रिया सुरू केली तसं असं लक्षात आलं की 10 वर्षापूर्वी मुंबईमध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड ही सचिन कांबळे एक सहकारी आमचे पूर्वीचे त्यांनी रजिस्टर केली, त्यांचं काम चालू आहे. त्याचे ऑडिट रिपोर्ट असतात, वार्षिक अहवाल असतात आणि त्यांची संघटना आणि आमची संघटना याच्यामध्ये छत्रपती शब्दाचा अंतर आहे. पण आता तो छत्रपती शब्द परत आम्हाला मिळवायचा असेल तर एक तर सचिन कांबळेंनी संमती दिली पाहिजे आणि त्यांची संघटना थांबवायला लागेल किंवा त्यांना आम्हाला सहकार्य करून घ्यावं लागेल. तर आता वेगवेगळे विचार असतात, परंतु याच्यात मर्यादा मी त्यांना सांगितल्या. उदाहरणासाठी मी त्यांना सांगितलं की डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही एक सिरियल निर्माण केली होती, स्वराज्य रक्षक संभाजी. त्यावेळेसही एकेरी उल्लेख, छत्रपती नाव असलं पाहिजे असे अनेक लोकांनी मागण्या केल्या होत्या, धमक्या पण दिल्या होत्या. तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की
सेन्सर बोर्डाकडे 20 सिरियल आणि चित्रपट रेजिस्टर्ड आहे. आता सध्या इतिहास काळातले अनेक चित्रपट आहेत, तुम्ही बघितलं छावा चित्रपट आला होता. तर अशा रेजिस्टर केलेल्या असल्यामुळे त्या लेखक, डायरेक्टर आणि प्रोड्युसरच्या परवानगीशिवाय आम्हाला ते नाव वापरता येत नाही. आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली, तो विषय संपला. मधल्या काळामध्ये कोल्हापूरचं एक उदाहरण घेता येईल, शिवाजी विद्यापीठ. तर शिवाजी विद्यापीठ जे आहे याच्यासाठी समिती नेमली होती, त्यातले डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी भूमिका घेतली की त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ नाव का कायम झालं. इतिहासातला दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव हे मागे विषय पडला. हे मी त्यांच्याशी व्यवस्थित बोललो, त्यांनी ते मान्यही केलं. आणि मी तिथं जेव्हा त्यांनी काळा भासला, त्यांनी सांगितलं, त्यावेळेस मी हात जोडून त्यांना सांगितलं की संभाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांचा खरा इतिहास आम्ही पुढे आणलेला आहे, अनेक पुस्तकं लिहिलेत, त्यांच्यावर बदफैली, दारू पिणारे, बायकांवर असे जे पण आरोप होते आम्ही पुराव्यानिशी इतिहासातल्या संदर्भाने खोडून टाकले. संभाजी महाराज हे संस्कृतचे पंडित होते, बुधभूषण हे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, ते आम्ही प्रकाशित केलेलं आहे. पण त्यांच्याशी संवाद व्यवस्थित झालेला होता आणि तो संवाद चालू होता. परंतु एक कार्यक्रम त्याला देण्यात आला होता, कारण राजकीय दृष्ट्या आमची जी विचारधारा पुरोगामी आहे ही त्यांना घातक वाटते बहुमत मिळण्यासाठी. सातत्याने 2014 पासून भारतीय जनता पार्टी ही बहुमतासाठी प्रयत्न करते. 2 पक्ष फोडलेले आहेत त्यांनी, टक्केवारी कमी पडत असल्यामुळे एकनाथ शिंदे, अजित पवारांना घेऊन त्यांनी आता सत्ता स्थापन करून एक अनैसर्गिक सत्ता याच्यासाठी म्हणतो पुरोगामी आणि प्रतिगामी हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात. आता प्रश्न पुरोगामी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना आहे की पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय. आता अजित दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार हा आम्ही प्रश्न त्यांच्यावर सोडतो, त्यांच्यावर आमचं काही चाललेलं नाहीये. मला हा विषय राजकीय करायचा नाहीये. दाभोळकरांची हत्या झाली, त्यांचा मास्टर माइंड आणि त्यांच्यावर जे काय हल्ले झाले ते पण गुन्हेगारच होते. ही पुण्यातली घटना आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरला कॉम्रेड पानसरे असतील, कर्नाटकमध्ये गौरी लंकेश असेल किंवा कलबुर्गी असतील, हे लेखक विचारवंत होते. गेल्याच काही दिवसापूर्वी पॉस्कोचा कायदा पारित झाला अर्बन नॅक्सलाइटसाठी. अशा संघटना, असे नेते, अशा प्रकारचे कृत्य करणारे काही लोक म्हणतात की डाव्या चळवळीसाठी तो कायदा आहे. हा कायदा गरजेचा होता का? इंडियन पिनल कोडच्या प्रमाणे अत्यंत सक्षम कायदे असताना हे असे कायदे केले जातात. जर खरंच सरकारला वाटतं की बाबा जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं विचाराचं संरक्षण झालं पाहिजे, मुख्यमंत्री तर सभागृहात खोटच बोलले. त्यांनी सांगितलं गायकवाडांनी सहकार्य केलं नाही. मी कुठलं सहकार्य केलं नाही? माझे कार्यकर्ते बरोबर आहेत. तिथं केस नोंदवली जात नव्हती, केस नोंदवून घेतले. ते म्हणतात फक्त साई टाकली, ठीक आहे आम्ही उद्या त्याला सोडून देऊ. म्हणजे हा सरकार पुरस्कृत हल्ला होता. याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खात आहे. आणि मी तुम्हाला 2 व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आलेले हे बावनकुळे हे कशा प्रकारे ताकद, पाठिंबा, विश्वास देतात. दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात. हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो. माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता साबूत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावनकुळे आहेत, ते आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत, ते खोटं बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे. मी त्यांच्याच भाषणाचे 2 उदाहरणं दिली, एक नाही. आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची. आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेफ संघटना संपवणे, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते त्यांना संपवण्याची योजना बनवलेली. आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो. मग पार्टी विथ डिफरन्स बघितलं आणि महाराष्ट्राचं राजकीय जे काही आता वातावरण आहे, जी भीती आहे, राज्यकर्ते आता पक्षांतर करतायत सातत्याने ते बघतायत. पण सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करायला लागतो, कारण हे कट्टर असतात विचारांची, त्यांना आमदारक्या खासदारक्याची गरज पडत नाही. मग यांना काय करायचं तर त्यांना संपवायला लागतं. म्हणून मी एवढंच शेवटचं सांगणार आहे की महात्मा फुलेंच्यावर मारेकरी घातले, शाहू महाराजांवर घातले, बाबासाहेब आंबेडकरांवर घातले. हा यांचा वारसा आहे मारेकरी घालण्याचा, ते गांधी हत्यापर्यंत. आता सध्या गोपाळ गोडसेंचा सगळ्यात जास्त पुरस्कार केला जातो, त्यांची नाटकं दाखवली जातात. सावरकरांचा ते विषय मांडतात. सावरकरांचं अर्ध आयुष्य स्वातंत्र्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वाद, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. परंतु जी मानसिकता आहे, जी विकृती आहे,
आणि इथं एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये अनेक विचार पक्ष संघटना एकत्र काम करतात, याला लोकशाही म्हणतात. एक पक्ष, एक संघटना, एक विचार, 100% भाजप याचा आडसर आम्ही आहे. म्हणून त्यांच्या विचाराच्या आड येत असताना मला एवढं सांगायचं, हा माझ्यावर प्रवीण गायकवाड म्हणून व्यक्तिगत हल्ला नाहीये, संभाजी ब्रिगेड म्हणून हल्ला नाहीये, हा हल्ला एका विचारावर आहे असं माझं स्वतःचा अनुभव आणि मत आहे. आणि खुनी हल्ला होता, मला मारण्याचा प्रयत्न झाला होता हे निश्चित आहे. परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील, मोका लावतील असं मला वाटत नाही. कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळं आज उद्या तो गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे. तो बेलवर आहे, बेलवर असल्यामुळे धोका अधिक येतो. परत बाहेर पडला तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील, कारण त्यांच्या टार्गेटवर आहे. प्रकाश आंबेडकर साहेब आहे, त्याच्यानंतर वामन मिश्रण साहेब आहे, तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळे यांचा नातेवाईक आहे अशी माहिती आता आलेली आहे. तपास अधिकारी जो आहे, तर हे सगळं प्री प्लॅन्ड आहे. म्हणजे जो दीपक काटे यांना जे आता जामीन मिळाली, तो आयोग आहे ज्याच्याबद्दल मी बोलतोय, योजनाबद्ध पद्धतीने गुन्हेगारांना जेलमधनं बेलवर सोडायचं आणि सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करायची, याच्यावर आता सगळ्या समाजाने, सगळ्या लोकांनी विचार करायचे. आज माझ्यावर भेटलं, उद्या कुठल्याही कार्यकर्त्यावर भेटल जो राज्यघटनेची भाषा करल, जो फुले शाह आंबेडकरांची भाषा करल. जय जिजाऊ, जय शिवराय. बावनकुळे तुम्हाला टार्गेट करावं, कारण तुम्ही आता म्हणजे बावनकुळे त्यांनी आता एक लक्षात घ्या, त्यांना मी का टार्गेट करावं असं मी म्हणत नाहीये. तर संघ परिवारामध्ये ज्या संघटनेचा बंदोबस्त करावा असं सांगितलं गेलं त्याच्यामध्ये बामसेफ आहे, संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, वंचित बहुजन आघाडी आणि सगळ्या, मी काही सगळ्यांची नावं घेत नाही, पण जे लोक पुरोगामी विचाराच्या, फुले शाह आंबेडकरांचा विचाराचा पुरस्कार करतात त्यांचा बंदोबस्त करावा. माझ्यावर पहिल्यांदा हल्ला झाला आणि मग आमच्या लोकांनी जे काही शोध घेतला, बावनकुळेंचं आणि दीपक काटेंचं नातं अधोरेखित केलं. बावनकुळेंची भाषणं तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलेली आहेत. बावनकुळे ज्या पद्धतीने सांगतात, तू घाबरू नको, मला तुझा गर्व आहे, आणि ते सांगतात की मागच्या सरकारने त्याचा अन्याय केला. आता तुम्ही सांगा, भावाच्या खुनामध्ये त्याला अटक झाली, जेल झाली, याच्यात मागच्या सरकारचं काय कारण आहे? आणि 14 ते 19 कुणाचं सरकार होतं? बावनकुळेंना थोडासा विसर पडलेला दिसतो. मी जे सांगते ते गुन्हेगार आणि बावनकुळे यांचं नातं, त्यांना बेलवर सोडलं हे बेकायदेशीर आहे, पण त्यांना बेलवर सोडलं आणि बेलवर सोडल्यानंतर 15 दिवसापूर्वीच ते म्हणतात की माझी त्याची बेल झाली होती. बावनकुळे स्वतः सांगतात, बावनकुळे सांगतात की ते भाजपचे कार्यकर्ते, पण भाजपचा हा कार्यक्रम नाही. आता मला सांगा, बेलवर सोडणं, तुम्ही मला सांगा, हिंदी पिक्चर तुम्ही बघितलेले, आपल्याला इथल्या स्टोऱ्या सगळ्यांना माहिती आहे. आता बेलवर सोडणं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला करणं याचं काही नातं आहे का नाही तुम्ही ठरवा. तर तुम्ही अनेक शोधपत्रिका करतात, अनेक आपले पत्रकार शोधपत्रिका करतात, तुम्हीच आमच्या सहकारी. तुम्ही जन्मजय भोसलेंचं नाव घेतलं, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं, त्यांचं कुठं, कारण सोलापूरमध्ये भरपूर आळे झाले, त्यांचं असं वाटतं का मूकसंमती होती, प्लॅन मध्ये सहभाग होता, असं मी काय सांगतो, 2-3 गोष्टी. मी संभाजी भोसले स्वतः इथं आले, ते तिथंच होते काल सुद्धा. पहिली गोष्ट काय, पोलिसांना हे लोक तिथं आल्याची माहिती आहे, आयोजकांना हे अशा प्रकारचं कृत्य करणारे हे माहिती आहे, परंतु मला गाफील ठेवलं गेलं आयोजकांच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने. आयोजकांना माहिती होतं तर त्यांनी तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे होता आणि तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला गेला नाही. आणि आम्ही दोघं प्रमुख पाहुणे होतो, ते डॉक्टर शेटे आणि मी, ते शिवव्याख्याते आणि मी, आणि जन्मजय राजे भोसले सभागृहात एकत्र प्रवेश करतो. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर जर माझ्यावर वंगण जे आहे विषारी ते टाकलं गेलं, माझ्यावर हारमाण झाली, तिथं पराभूत झाली, असं असतानाही ते सभागृहात गेले, कार्यक्रम सत्काराचा त्यांनी करून घेतला, कुठलाही निषेध नोंदवला नाही, कुठलीही पोलीस कंप्लेंट नोंदवली नाही. परंतु एक आहे की हा विषय जन्मजय भोसले आणि त्यांच्या कुटुंबाकडे लावण्यापेक्षा आपल्याला नीट गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे की मास्टर माइंड असलेल्या बावनकुळे आणि दीपक काटेचं नातं पहिल्यांदा आपल्याला हे करायला लागेल. ते एक विक्टिम आहे. म्हणजे जन्मजय राजे भोसलेंचा कार्यक्रम सत्काराचा, नागरिक सत्काराचा, मला तिथं बोलवणं, तिथं बीजेपीचा आमदार असणं, तिथं बीजेपी संघ परिवाराचं प्राबल्य असणं,
असं असताना सुद्धा एका धार्मिक ठिकाणी मला विश्वास होता की असं काही घडणार नाही, ही माझी चूक आहे. मला असं वाटतं की विषय डायव्हर्ट न होता हा पूर्णपणे बावनकुळे यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला संरक्षण देणं याचं मास्टर माइंड मी म्हणत नाही. दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात. तुम्ही सगळे हिंदी पिक्चर मध्ये बघा गुन्हेगार कुणाला काय म्हणतात. आपल्याकडे मुळशी पॅटर्न बघितलेलं आपण. तर ही जी प्रवृत्ती आहे लोकशाहीला धोकादायक आहे. आमचं विचाराशी त्यांच्याशी मतभेद आहे. चर्चा होतात, काय होतात, टीव्हीवर अनेक चर्चा होतात, आम्ही त्याच्यात सहभागी होत असतो. नाही, आमच्या लक्षात हे त्यानंतर आलं की ही घटना घडल्यानंतर 4 तासानंतर आम्ही तिथंच होतो ना. आम्ही काय अक्कलकोट सोडून पळून गेलो नाही, मी काही घाबरत नाही. काय माझा खून झाला असता, गांधीजींचा झालेला तर माझा झाला असता. मी काही महापुरुष नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु प्रश्न माझ्या मार्गाने संपणार आहे का? तर गांधीजींचेही विचार संपलेले नाहीये आणि फुले साहेब आंबेडकरांचे विचार संपले नाही. ही लोकशाही अशी आहे की विविध विचाराला एकत्र घेऊन पुढे येणारी आहे. दादा 3 जानेवारीला या दीपक काटेला सुरियन कोर्टवरती अटक झाली बरोबर. त्याच्यात तर ते बेल ऍप्लिकेशनचा तुम्ही जो उल्लेख केला तर त्याची पार्श्वभूमी 2010 ची हत्या, त्यानंतर 21 ते 2023 आणि परत त्याला जामीन दिलं, पोलिसांनी माहिती दिलं. याचा आणि ही जी काही तुमच्यासोबत घटना याचा काही संबंध तुम्हाला आहे असं वाटतं? नाही, मला 100% संबंध वाटतो. मी सातत्याने तेच सांगायचा प्रयत्न करतोय. एकतर त्यांचे आणि त्यांचे संबंध हे गाडीत एकत्र फिरतायत, कार्यक्रमाला एकत्र 1-2 फोटो असते. जसं ते म्हणतात की बाबा आपले प्रदेश अध्यक्ष हिरो आहे, ते इतके सुंदर देखणे की त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह कुणालाही आवडणार नाही, नैसर्गिक आहे. तसे ते कर्तबगार पण आहे. परंतु इतके हजारो फोटो आणि इतके व्हिडिओ आणि गॉडफादरचं नातं ते स्वतः सांगतायत ना. तुम्ही अनेक पोस्टर्स बघा, त्यांच्या जाहिराती बघा, त्याच्यामध्ये ते त्यांना गॉडफादर म्हणतात. त्यांचं संभाषण सातत्याने होताना दिसतंय. आणि बावनकुळे म्हणतात मला दीपक अण्णा काटेंचा मला गर्व आहे. आणि तुम्हाला जर काय वाटत असेल तर देवेंद्र भाऊ आणि मी तुमच्या पाठीशी आहे. आता मला सांगा, जर मागच्या सरकारने त्यांचे गुन्हे दाखल केले हा अन्याय झाला. आता हा अन्याय कुणाच्या काळात झाला? कुणाच्या काळामध्ये हे शस्त्र सापडले, आता त्यांना अटक करून ठेवले, त्यांच्यावर काय पण बेलेबल नॉन बेलेबल गुन्हे दाखल झाले, हे कोणाच्या काळात झाले? आणि ते सांगतात हा गुन्हेगार नाहीये, मला त्याचा गर्व आहे. आणि बेलवर त्यांना सोडून एक कृती कार्यक्रम दिलेला आहे मला संपवण्याचा आणि अन्य लोकांना संपवायचा. मी तुम्हाला मागे जाऊन हेचही उदाहरण देतोय की 14 ते 19 मध्ये काय घडलेले. 4 लोक गेलेले आणि हे आता सरकार आल्यानंतर हे अशा प्रकारची कृती करू शकतात का? तर हे करतायत. आणि माझा सरळ आरोप नाही तर मी तुम्हाला पुरावे दिलेले. त्यांचं नातं अधोरेखित केलेले, बेलवर सोडलेला गुन्हेगार हा परत काही गुन्हा करण्यासाठी का नाहीतरी तो बेलवर आहे. त्यांचं एक धोरण आहे, गुन्हेगार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे तुम्हाला सांगता, दीपक काटे हे मराठा आहे बरं का. आणि शिवधर्म हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने 2005 ते 8 मध्ये हा या समाजाला दिलेला एक समतावादी धर्म आहे. जो बुद्धाच्या विचाराकडे जाईल असं आम्ही सांगितलेलं आहे, फुले आंबेडकरांच्या विचारावर. शिवधर्म हे नावाचं फाउंडेशन बनवून ज्याला कुठेही रजिस्ट्रेशन नाहीये आणि त्या फाउंडेशन जे आमचं मूळ अपत्य आहे शिवधर्म त्याचं नाव वापरायचं, संभाजी ब्रिगेडच्या विरोधात वापरायचं, छत्रपती नाव नाही दिलं तर अपमान होतं. या दोन्ही मुद्द्यामध्ये एक गोष्ट दिसते की छत्रपती नावाचं 25 वर्षात कधी विषय नाही आला छत्रपती संभाजी ब्रिगेड. आणि शिवधर्म नाव हे आमच्याशी संबंधित आहे आणि तेच वापरायला लावायचं. शिवधर्म विरुद्ध संभाजी ब्रिगेड संघटना आणि मराठा विरुद्ध मराठा एवढीच मर्यादित करायचं आणि त्यांनी आपापसात त्यांचा बंदोबस्त केला असं चित्र निर्माण करावे. दुर्दैवाने समाज माध्यमावर त्यांचे फोटो आहेत, त्यांना दिलेलं सरचिटणीस पद भाजप युवा मोर्चाचं ते आहे. मला पार्टी विथ डिफरन्स म्हणून म्हणणाऱ्या ज्या संघ कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते त्यांना काहीतरी वाटतंय का नाही की ज्या प्रकारचं सरकार आणि राज्य आलेले आणि एवढ्या संघर्षाने एक सत्ता आलेली आहे त्यांना मात्र काहीच लाभ मिळत नाही. आणि जेवढी प्रतिष्ठा विश्वास संघाने आणि भाजपने मागच्या काळात विरोधक असताना मिळवली होती ती आता पूर्ण जोडीला मिळवली आहे. संभाजी ब्रिगेडचं जाऊन हो भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांना तरी हे बरोबर वाटतं का, योग्य वाटतं का, हा माझा प्रश्न आहे. तुम्ही दुसरा एक उल्लेख या
प्रेस नोट मध्ये केलाय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूरमध्ये बैठक झालेली, त्यामध्ये पुरोगामी संघटनांचा बंदोबस्त करायचा ठरलं. तर त्याबद्दल सांगा काय झालं तुम्हाला सांगू का, की भामसेन संघटनेने, भारत मुक्ती मोर्चाने मागील काही महिन्यापूर्वी संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना संघाचं जे कार्यालय नागपूरला महाल परिसरामध्ये जवळपास देशभरातलं 1.5-2 लाख लोक आले होते. दिवसभर त्यांनी त्याला घेरावा घातला होता संघाच्या कार्यालयाला आणि निदर्शनं केली होती. ही बातमी देशभर गेली होती. ही देशभर बातमी गेल्यामुळं संघाच्या पातळीवर एक चर्चा झाली की आपल्या मुख्यालयापर्यंत हे लोक पोहोचलेले आहेत, इथं येऊन आपली बदनामी करतात म्हणा किंवा आपल्याबद्दल घोषणा देतात. अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक आहे की या संघटनेचा बंदोबस्त केला पाहिजे. जसं तुम्हाला माहिती आहे की सगळ्याकडे कुठेही गेला तरी सगळ्यांची स्वतःची एक गुप्तहेर सारखी यंत्रणा असतात. काही लोक आमच्यावर व्यक्तिगत पातळीवर प्रेम करतात, मग कोणी समाज म्हणून करतो, विचार म्हणून करतं किंवा जात म्हणून करतो. तर जातीसाठी काही लोक माती खातात. त्यांनी मला कळवलं गेल्या महिन्यामध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड, भामसेन संघटना, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी यांच्याबद्दल चर्चा झाली आणि बंदोबस्त करतात. आता ही चर्चा झाली, ही खरं मानायचं तर हे अक्कलकोटचं प्रकरण आहे जिथं संघाचं प्राबल्य आहे. संघाचं प्राबल्य असलेल्या ठिकाणीच तुम्ही माहिती घेऊ शकता. अशा ठिकाणीच हल्ला होतो नियोजनबद्दल, योजनाबद्दल. याचा संघ मी काही वकील नाही, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नाही, परंतु माझ्याकडे माझे वकील ऍडव्होकेट सगळे गाडगे आलेले. त्यांनी जी अभ्यास केला त्या अभ्यासाअंती बावनकुळेंचा गॉडफादर आणि त्यांना गर्व असलेला कार्यकर्ता दीपक काटे याचं नातं स्पष्ट झालं आणि संघाचं गेल्या महिन्यामध्ये मला मिळालेली माहिती आणि अक्कलकोट मध्ये झालेला माझा हल्ला. आता तुम्ही लोक ठरवू शकता याच्यात सत्यता काय, जनतेने ठरवायचे. मला असं वाटतं लोकशाही मार्ग आहे. जसं माझ्या मराठा क्रांती मोर्चे निघाले होते, मुक मोर्चे होते, शांततेचे मोर्चे होते, ते ज्या कारणासाठी होते ते एक श्रद्धाताई जी आहे तिच्यावर बलात्कार हत्या झाली होती, एवढी सहानुभूती होती, 2.5 कोटी लोक हत्यावर आले होते. मी सामाजिक जीवनात 30 वर्ष आहे, माझ्या जीवितावर घेतलं होतं. आज मी तुमच्या पुढे जिवंत आहे कारण हे आमचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि सोलापूर जिल्ह्यातले कार्यकर्ते. पण अशी प्रवृत्ती टाळायची का ज्याच्यामुळे या देशातल्या लोकशाहीला, राज्यघटनेला धोका आहे. मी आता राजकारणावर बोलणं बरोबर नाही, परंतु काय आहे की राहुल गांधी सातत्याने सांगतात की महाराष्ट्राची इलेक्शन कशी खेळली गेली, कशी जिंकली गेली, कशी सत्ता आली. ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर कोर्टात गेले, तेही सांगतायत काय घडलेले. तर सगळी वस्तुस्थिती तुम्हाला सगळी माहिती आहे. तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहेत, समाज जागृत आहे. महाराष्ट्र अस्वस्थ आहे का, तर अस्वस्थ आहे. पण एक निश्चित सांगतो मी तुम्हाला, माझ्या पूर्वी सुद्धा अनेक घटनेमध्ये या देशामध्ये गृहमंत्री असलेल्या माणसाला जेलमध्ये टाकलं जातं, जेलमध्ये टाकलं जातं. मग हत्येचा कट रचणं आणि हत्यासाठी पाठवलेल्या माणसाचं नातं अधोरेखित झाल्यानंतर बावनकुळे मास्टर माइंड आहे हे म्हणण्यास संधी आहे असं माझं मत आहे. मला तुमचा प्रश्न कळाला नाही. प्रश्न असा आहे, तुम्ही आता संबंध जोडले नागपूरच्या मुख्यालयातली संघ कार्यालयातली बैठक, नंतर बावनकुळे त्यांचा कार्यकर्ता दीपक काटे, मग तुमच्या हल्ल्याचा कट हा संघ मुख्यालयात रचला गेला. बघा, मी पूर्णपणे जे माझ्याकडे पुरावे आहेत, माहिती आहे, त्याला त्या कड्या जोडलेल्या आहे, घटनाक्रम सांगितले. आता परत परत जर मी ते सांगायचं म्हटलं तर मला काही शक्य नाही. मी सांगितलेले की बावनकुळेंना गॉडफादर तो म्हणतो, ते म्हणतात की त्यांना त्याचा गर्व आहे. हे दोन गोष्टी अधोरेखित झाले, तुमच्याच माध्यमातून आलेले, समाज माध्यमात खुले. अशा प्रकारची घटना घडली. भामसेन आणि मूळ निवासी संघटना त्यांनी संघाच्या मुख्यालयाला घेरावा घातला, एक दिवस निदर्शने केले. नैसर्गिक आहे, आमचा बंदोबस्त केला पाहिजे अशा प्रकारची चर्चा झाली. आता ती माहिती होती मला, पण मी बेसावध राहिलो. आता परत माझ्यावर खुनी हल्ला झाला, 1 महिन्याच्या आत झाला. बेलवर एका गुन्हेगाराला सोडलं जातं. आता हे इन्व्हेस्टिगेशन करायचं काम आहे ना. मला जी माहिती मिळाली त्याची मी कधी जोडत सत्यता सांगायचा प्रयत्न करतोय आणि जबाबदार व्यक्तीला दोषी ठरवून जर एका गृहमंत्र्याला खोट्या गुन्ह्यामध्ये, त्यांचं पुस्तक प्रकाशित झाले,
त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं या महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुखला. तर एखाद्याचा खून करण्यासाठी जे मास्टर माइंड आहे, एक गॉडफादर म्हणतात पहिल्यानंतर त्याला मास्टर माइंड म्हणावं लागतं, लक्षात घ्या. आणि नाता अधोरेखित झाले. आता ही सगळी जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, न्याय व कायदा मंत्री म्हणून, भाजपचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर येते. बावनकुळेंचं जे नातं मी अधोरेखित केलंय, जे पुरावे दिले, भारतीय जनता पार्टीला वाटतंय की जर पार्टीवर डिफरन्स आपण टिकवायचा असेल तर त्यांनी आता सत्याचा शोध घेऊन आम्हाला न्याय द्यावा. आणि आम्हाला आता एक विश्वास आहे की बाबा काही ना काहीतरी बहुजन चळवळ उभा राहील आणि इथलं अन्यायकारी सरकार दूर करेल अशी माझी आशा आहे. गेल्या 2 दिवस ऐका ना, म्हणजे आता बावनकुळे हे याच्यातले मास्टर माइंड आहेत असं तुम्ही आरोप केलाय. मात्र 2 दिवसांपासून तुम्ही जे काही नाव घेताय, जन्मजय भोसले यांचं पण नाव घेताय, तर तुम्ही असं सुचवू इच्छिता की त्याचा देखील यामध्ये? हे बघा, मी काही सुचवत नाही. माझी काही एवढी पात्रता नाही. जी काही घटना घडलेली आहे आणि ज्या काही घटनेचा आम्ही शोध घेतला, मी काय अचानक काही तुमच्याकडे येऊन प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घेत नाहीये. मी जो अभ्यास केला, जी माहिती गोळा केली, मी जे गोळा, आता तुम्ही हे जजनी दिलेलं बेल आहे त्याच्याबद्दल त्याच्यात काय सांगितलेलं आहे की दीपक काटेवर कुठलेही गुन्हे नाहीये. आता दीपक काटेवर गुन्हे नाहीये तर सगळे म्हणतात खंडीचा गुन्हा आहे, गुन्ह्याचा गुन्हा आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांना बेल देणं, ते इंडियन पिनल कोडचा आधार दिला, सगळं सांगितलेलं. आता तुम्ही मला सांगा, त्याला बेलवर सोडणं, त्यांनी माझ्यावर हत्येचा कट रचणं, याच्यात त्याचा काय हेतू आहे? तो काय माझ्या बांधाला बांध आहे का? व्यावसायिक माझी काय भानगड आहे का? पैशाचं देणं घेणं आहे का? तर एक विचार आम्ही मांडतोय, समतेचा, बंधुताचा, न्यायाचा, मानवतेचा, आणि ते जे मनस्फूर्तीचे समर्थक आहेत ज्यांना या देशातली राज्यघटना मान्य नाही, ते म्हणतात ना 400 पार, ते म्हणतात ना एक हाती सत्ता, ते म्हणतात ना 100%. आता 100%च्या आड कोण येतोय? आमचा विचार येतोय. 400 पारच्या आड कोण येतोय? आमचा विचार येतोय. मग आमचा विचार जर संपवायचा असेल तर तो कसा संपायचा? तर माझ्यावर हल्ला केल्यामुळे मी तुम्हाला सांगतो, गौरव मोरे सारखा एक हास्य विनोदी कलाकार जो लाखो लोकांना हसवतो, तो रडत होता माझ्यावर. आता तुम्ही मला सांगा, तो म्हणतो की तुमच्या जीवावर आम्ही कार्यक्रमाला जातोय, धाडस करतोय, विनोद करतोय. जो लोकांना हसवतोय तो घाबरलेला आहे. पुरोगामिक चळवळीतले लेखक, वक्ते, कार्यकर्ते घाबरलेले. म्हणजे माझ्यावर हल्ला हा जर माझ्या व्यक्तीवर असता तर मग आमचे लोक घाबरलेले. आणि एक लक्षात ठेवा, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते लढणारे, ते रडलेले. लढणारे कार्यकर्ते ज्यावेळेस रडतात त्यावेळेस काय होतं ते पुढचा काळ तुम्ही बघणार. सर, हल्ल्यानंतर आतापर्यंत या 2 दिवसांमध्ये भाजपने एक आरोप भाजपवर केलेला आहे. भाजपकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी प्रयत्न केला का? 2-3 गोष्टी आहेत लक्षात घ्या की ज्या षडयंत्राचा भाग असलेले लोक, तुम्ही शत्रूकडून आपल्या कल्याणाची अपेक्षा करणार, शत्रूचा शांतपणा नाही तर आपला मूर्खपणा नाही, हे डॉक्टर आज आरोग्य सर म्हणतात. आता ते कसे मला फोन करतील? कशासाठी फोन करतील? गिल्टीनेस असतं ना माणसाला, आणि आपणच केलंय. बरं, एक सभागृहामध्ये खोटं बोलायचं तुम्ही तर बघताय. बावनकुळे प्रचार प्रसार माध्यमाचा माझा काही संबंध नाही म्हणतात. आता तुमच्याच प्रचार प्रसार माध्यमातले व्हिडिओ मीच तुम्हाला दाखवले, ते जे बोलतायत. आता तुम्ही मला सांगा, भारतीय जनता पार्टी माझ्या हिताचा किंवा माझ्या संरक्षणाचा विचार कशी करत? आमची ही भूमिका इथे कायद्याचं राज्य, आणि त्याच्यामुळे प्रवीण गायकवाडांनी स्वामी समर्थांच्या विषयी जे काही अनुचित उद्गार काढलेले आहेत, त्या अनुचित उद्गाराला एक उत्तर द्यायचं म्हणून काही कार्यकर्त्यांनी त्या प्रकारचं शाही फेकण्याचं त्या ठिकाणी काम केलं, आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे. आणि मुद्दा असा आहे की मी माझ्या पत्नी सहित, कुटुंबासहित तिथे गेलो होतो. माझी पत्नी धार्मिक आहे, महिला धार्मिक असतात. अन्नछत्र मंडळात जायचं होतं, स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं होतं. हा, संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा लेखकांनी मांडणी केलेली, काही त्यांची मतं आहेत. प्रश्न असा आहे की आम्ही ज्यावेळेस सहकुटुंब जातो, आम्हाला एका विश्वासाने बोलवलं जातं. त्या अक्कलकोट स्वामीचं समर्थ मंडळ जे आहे त्याचं अन्नछत्र चालवतात. तुम्ही जे दाखवताय, तुम्ही मला सांगा, मी जर स्वामी समर्थांच्या विरोधात बोललो असतो किंवा त्यांचा अपमान केला असता तर मला त्याच संस्थांचे प्रमुख
मला निमंत्रित का करतात? ऐका एक मिनिट, ते का बोलवतात? त्यांना माझ्या हातून सत्कार करून घेण्याची इच्छा काय होती? जर स्वामी समर्थांची बदनामी करत होतो, काही करू, हा एक निश्चित आहे की ज्ञानेश महाराज यांना आम्ही संविधानावर बोलायला सांगितलं, तर त्यावेळेस काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्याच्याबद्दल त्यांच्यावर 9 गुन्हे दाखल झाले, त्यांनी त्याच्याबद्दल माफी पण मागितली. आता प्रत्येक माणसाची तर मी डोकं चालू शकत नाही, प्रत्येकाच्या भूमिका आहेत, प्रत्येकाचे अनुभव आहेत. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जे सांगा त्यांना एक तर कळलं पाहिजे जे बोलतायत त्यांना की अक्कलकोटला मला सन्मानाने बोलवलेले, वरून नाही गेलेलं, आणि माझ्या हस्ते तिथल्या प्रमुखाचा सत्कार आहे. तुम्ही असे पण म्हणता स्टेज मॅनेजर ऑर्गनायझर इन्व्हॉल्व असते. आता पुढे कॉन्फरन्स तुम्ही पोलीस मध्ये जा. मला असं वाटतं की मी जे सांगायचं ते पुरेसं सांगितलेले, हा पूर्ण कट रचण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सहभाग आहे. मी अनेक गोष्टी खुलासे करू शकतो, पण टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायला पाहिजे. बावनकुळे काल जे म्हटले माझा काही संबंध नाही, म्हणून मला एक प्रेस घेऊन पुरावे द्यावा लागले. या प्रेसमध्ये मी बेल वॉरंट जे आहे, बेल दिलेली आहे, ती बेकायदेशीर आहे. ज्या माणसाला मोका लागून समाजाच्या सुरक्षितेसाठी जेलमध्ये ठेवलं पाहिजे, त्याला मुक्त सोडून माझ्यावर सोडलं, आणि मी तुम्हाला सगळे पुरावे दिले. आता जन्मेजय राजे भोसले असतील, आयोजक असतील, याच्याबद्दल मला बोलण्याची इच्छा नाहीये. तुम्ही काय करता, तो मुद्दा डायव्हर्ट करून टाकता. मुद्दा हा आहे की हा देश टिकला पाहिजे, हे राज्य टिकलं पाहिजे, राज्यघटना टिकली पाहिजे, विचार टिकले पाहिजे, समता टिकली पाहिजे, हा त्याचा संघर्ष आहे. ते ठीक आहे. आता दीपक काटे इन्स्टिट्यूट झाले, त्यांना वापरलं, कदाचित त्यांना वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो की महात्मा फुलेंची हत्या करणारे त्यांच्यानंतर बॉडीगार्ड झाले, चालले. आता अप्रतिम होती. आता सत्य कळण्यासाठी काही काळ जावं लागेल, पण जे मास्टर माइंड आहे ते मात्र मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारने त्याचा निर्णय घ्यावा. व्यवस्थित काम किंवा पोलिसांनी पण व्यवस्थित प्रतिसाद दिला. तुमची आता पुढची पावलं काय असतील? म्हणजे न्यायालयात जाणं की लोकांमध्ये फिरून, समाजामध्ये फिरून आणखी प्रबोधन करणं, काय असतं? प्रश्न असा आहे, मी सांगितलं की मराठा क्रांती मोर्चे का घडले, ही घटना घडलेली, फक्त इथं मी जिवंत आहे, मी मेलो नाही, हाच त्याचा प्रश्न आहे. अशा पार्श्वभूमीवर एक अनैसर्गिक सरकार सत्तेचा फायदा घेऊन, पोलिसांची न्यायपालिकेची मदत घेऊन, एका गुन्हेगाराला मुक्त सोडून, एका सामाजिक कार्यकर्ता जो शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मांडतो त्याची हत्या करण्यासाठी पाठवतात. आता हे तुम्ही विचार केला पाहिजे, हे जनतेचा प्रश्न आहे. जनता ठरवल हे काय करायचं, हे मी नाही ठरवलं, कारण मी काय जगलो काय मेलो काय, हा प्रश्न माझा नाहीये. तुम्ही काय माझं काय होईल, मी काय ठरवलं, मी काही ठरवणार नाहीये. मी समाजाच्या बहुजन समाजाला ज्यांना वाटतं की या देशात लोकशाही टिकली पाहिजे, राज्यघटना त्याचे विचार टिकले पाहिजे, त्यांच्यावर मी सोपवलेलो आहे. बाकी ज्याचा बंदोबस्त करायचा आहे, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा इतिहास आहे, जशाच तसा उत्तर आमच्या पद्धतीने दिलं जाईल. आम्ही गप्प बसणार नाही, आणि ही या सरकारच्या शेवटाची सुरुवात आहे हे नक्की लक्षात घ्या. कारण जी महाराष्ट्रात अस्वस्थता पसरलेली, निदर्शनं होत आहेत, बंद होत आहेत, याचं लक्षात घेता लोकांच्या कळलेलं आहे की हे कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात, हे मला सांगायचंय. व्यक्तिगत माझी लढाई नाही दीपक काटे विरुद्ध प्रवीण गायकवाड, ही लढाई विचाराची लढाई आहे. आणि खोटं सांगून संभाजी महाराजांचा अपमान करतात, हे खरंच नाहीये ना. आणि आम्ही संवादाला तयार होतो ना, आम्ही बोलत होतो ना सातत्यातल्या तांत्रिक अडचणी सांगितल्या गेल्या. मुख्य विषय डायव्हर्ट होणे म्हणून परत सांगतो की गॉडफादर हे दीपक काटे, कुणाला म्हणतात बावनकुळे, हे आजचे मंत्री त्यावेळेस प्रदेशाध्यक्षांना म्हणतात. बावनकुळे म्हणतात की मला त्यांचा गर्व आहे, ते गुन्हेगार नाहीये, आणि मी आणि देवेंद्र भाऊ हे आम्ही तुमच्या पाठीशी आहे. मी एक नाही तर तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवले, अनेक व्हिडिओ उपलब्ध आहे, मी आपला वेळ खर्च करू शकत नाही. अनैसर्गिक विचाराने एक सत्तेत आलेलं सरकार अधिक ताकदवान होण्यासाठी बहुजन समाजाच्या नेत्यांचं बळी देत असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये फार विदारक परिस्थिती आहे, विचित्र परिस्थिती आहे. कदाचित महाराष्ट्राचा पुढचा बिहार होईल. आता बिहारी इथं आले त्यांना खाण्यासाठी, तर त्यांच्याबद्दल आपली तक्रार आहे, पण महाराष्ट्राचा बिहार होतोय याच्याबद्दल कुणालाच जर काय वाटत नसेल, महाराष्ट्रात शांतता असेल
तर प्रगती होऊ शकते. मी शेवटचं एवढं सांगतो की मी 2018 पासून बहुजन समाजाला अर्थकरण, उद्योजकता, व्यावसायिकता, जागतिक संधी याच्यामध्ये अरब, ऑस्ट्रेलिया, तर कॅनडा, अवघा मुलूक आपलं हे व्याख्यान देतोय. खाजगीकरण, जागतिकीकरणानंतर जगभर निर्माण झालेल्या संधीचं दुबई दाखवतोय, जगभर घेऊन जातोय, त्यांचं अर्थकरण करतोय. परवापर्यंत आमच्याकडे माहिती की 52 देशामध्ये 20,000 माझे कार्यकर्ते हे वेगवेगळ्या देशात नोकरी उद्योगासाठी गेलेले. ही आम्ही एक आर्थिक चळवळ चालवतोय. अशा काळात मध्ये मी बेवस राहत होतो की संभाजी ब्रिगेड नावाने जरी काम करत असलो तरी तरुणांचं भविष्य घडावं, गुन्हेगारीकडे जाऊ नये. अशा काम करत असताना मी स्वतः ते सांगत राहणार कारण मी कुठला टीका करत नाही, मी कुठली भूमिका घेत नाही. आणि मग अशा काळामध्ये माझा वेळ थांबणार होतो तर मग परत सुरुवात करावी लागते, नवीन सुरुवात करावी लागते. या हल्ल्यामध्ये ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय त्यांनाही आरोपी करण्यात यावं का? नाही, आता कसं आहे तुम्हाला मी सांगू का की आरोपीला चालून आरोपी केलं जात नाही, याने हल्ला केला. आता तुम्ही म्हणणार की यांनी करावं का त्यांनी करावं का? स्वतः तुम्हाला माहित असेल देवेंद्र फडणवीस हे चांगले कायदातज्ञ, ते वकील आहे, त्यांच्याकडे न्यायवंदी खाते. आणि माझ्यापेक्षा एवढ्या सामान्य माणसाला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काय करत होतात? 5 वर्ष ते माझे मुख्यमंत्री होते, नंतर उपमुख्यमंत्री होते, त्यांना सगळं माहिती नाही. इंटेलिजन्स खात्याला त्यांच्याकडं अहो तिथं पोलीस चौकीमध्ये गुन्हा नोंदवला जात नाही, त्याच्यासाठी संबंधित गोष्टींना बोलवलं ना, साक्षीदार आहे, असं काही खोटं नाही. ते जातायत, ते आग्रह करतायत, तर पोलीसच सांगतोय की शहीद फेकली होती, वनवन फेकली होती, विषारी आहे, डोळ्यात गेलं तर डोळे गेले असते. आणि वेळेत चालत आलो, पाणी मारलं, माझ्या पण डॉक्टर होते. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माझ्या डॉक्टरने सांगितलं, मी पहिला माणूस बघितला एवढी घटना घडल्यानंतर साधा बीपी वाढला नाही. ज्याचा बीपी वाढत नाही त्याच्याबद्दल विचार करा. कोणाकोणाची बीपी वाढली? चंद्रकांत किती वेळा विषयावर बोलणार आहे? अहो मी आखी 7 सांगतोय, तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय? मला सांगा, शेवटाची सुरुवात आहे याचा अर्थ समजून घ्या की बहुजन समाजाला जर वाटत असेल आपल्या मुलांचं भविष्य करायचं, काय करायचं? गुन्हेगारी एकतर वाढली पाहिजे म्हणून बेरोजगारी वाढवायची. मला काही जास्त राजकारणात बोलायचं नाही, पण सध्याची स्थिती कशी आहे की अन्न सुरक्षा योजना ही 60,000 साधारणपणे 80 कोटी लोकांना 60% लोकांना दिली जाते. अन्नधान्य घरी मिळतंय. शेतकरी सन्मान योजनेत 12,000 घरी मिळतात केंद्र आणि महाराष्ट्राचे. आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांनाही भरपूर पैसे देतात. 60% समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे ते स्वावलंबी झालेला आहे. स्वावलंबी समाज निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड. आता प्रावलंबी समाज जर 60% असेल तर अशाच प्रवृत्तीला पाठिंबा देईल जो आपल्याला अन्न देतोय, खायला देतोय, गरीब असल्यामात्र पैसे देतोय. तर त्यांच्यामध्ये वैचारिक परिवर्तन करणं, स्वाभिमान निर्माण करणं, त्यांची अर्थकारणाची चळवळ त्यांनी स्वतः चालवणं, याच्यात गैर काय मला कळत नाहीये की सरकार रोजगार देत नाही आणि आम्ही रोजगारासाठी भांडतोय, आम्ही इथं मिळत नाही म्हणून परदेशातल्या संधी शोधतोय. अशा वेळेस मला असं वाटतं की चांगल्या तरुण भविष्य बघत असताना त्यांचं भविष्य बेरोजगार कोण आहे, यांच्याकडे डिग्री पण नोकरी नाही, यांच्या भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तुम्हाला अगदी खात्री लाईक आता नवीन डेव्हलपमेंट सांगतो की बीबीजी भारत विकास ग्रुप यांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक पाठवायचा निर्णय घेतलाय. संभाजी ब्रिगेडच्या तहत त्यांना अवघा मुलूक आपल्या या चळवळीने आणि त्यांच्याबरोबर एकत्र येऊन काम करायचंय. आपल्याकडे जे काही लोक आहेत ते आणि ते एकत्र येऊन पुढच्या काळामध्ये 11 लाख तरुण महाराष्ट्रातले परदेशात जातील. हे मी सांगत नाही, हनुमान गायकवाडांनी सांगितलेले मुलाखतीमध्ये. जपान, इटली, जर्मनी इथून अधिकृत मागणी आपल्या लोकांची. तर ही आमची चळवळ ही चालूच राहणार आहे. पण जर विचाराची लढाईची तयारी असेल तर आमची तयारी आहे. परंतु तुम्ही जर हल्लेच करणार असाल तर त्याला जबाबदार तुम्ही.